मान्सून नक्की आलाय का? पेरणीचे नियोजन कधी करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने यंदा चक्क 12 दिवस आधीच महाराष्ट्रात एंट्री केली आहे. गेल्या 16 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाचा मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात दक्षिण कोकणात म्हणजेच तळ कोकणात पोहोचला. कर्नाटक, गोवा या राज्यांमध्येही पावसाचा जोर जाणवतो आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तसेच पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून मुंबई, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की पेरणीसाठी पुरेशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनो, मान्सून लवकर दाखल झाला असला तरी त्याचा जोर काहीसा तात्पुरता असू शकतो. कृषी विभागाच्या सूचनेनुसार किमान 5 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. 27 मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती मंदावणार असून हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई केल्यास बी अजून उगवण्याआधीच कोरड्या हवामानामुळे वाया जाऊ शकते आणि परिणामी मोठं नुकसान होऊ शकतं. फसव्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आपल्या भागात खरोखरच पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरू करा. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. मान्सून लवकर दाखल झाला असला तरी तो अजून स्थिर नाही. हवामान विभाग व कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांची वाट पाहायची आहे. पंजाबराव डक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक व शेती मार्गदर्शक आहेत. ते पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते पेरणीची योग्य वेळ पहिल्या वळणाच्या पावसाच्या नंतरच करावी. पहिला पाऊस म्हणजेच पेरणी नाही. मे किंवा जूनमध्ये येणारा पहिला पाऊस हा अनेकदा भूल पाऊस असतो. त्यानंतर लगेच पेरणी केल्यास बी अंकुरित नाहीत किंवा रोपे मरतात. सतत 2-3 दिवस भरपूर पाऊस झाल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यावरच पेरणी करावी. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्यास पेरणी करणे फायदेशीर ठरतात.